झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली गँगरेप प्रकरणातील निर्भयाचा आजच्याच दिवशी मागच्या महिन्यात दुर्दैवी मृत्यू झाला। चालत्या गाडीत 6 नराधमांनी तिच्यावर गँगरेप केल्यानंतर अमानुषपणे तिला आणि तिच्या मित्राला मारहाण करून बसमधून बाहेर फेकलं। त्यानंतर मृत्यूशी झुंज देताना आजच्याच दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला। 1 महिन्याचा हा कालावधी लोटल्यानंतर या प्रकरणाबद्दल औरंगाबादच्या युवतींना काय वाटतंय आणि सरकार आणि समाजाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झालाय। या सगळ्या गोष्टीतनं समाजातनं काय बोध घेतला या सगळ्यांचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। आपल्यासोबत औरंगाबादमध्ये काही तरुणी आहेत, त्यांना विचारूया या सगळ्या घटनेबद्दल त्यांना काय वाटतं। मला सांग, आज त्या पीडित मुलीच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झालाय, काय तुझी भावना आहे, काय वाटतं तुला? इतका वेळ ती पीडित मुलगी बाहेर थांबलेली असताना, तिच्यासोबत तो मुलगा असताना देखील तिला कोणीच मदत केलेली नव्हती। अर्धा 1 तास ते तिथंच पडून राहिलेले होते, तरी पण त्यांना मदत भेटली नाही। तर मला असं वाटतं आपण भारताचे नागरिक असल्याने आपण तिच्यासाठी काहीतरी करू शकतो का हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यासाठी ठोस कदम घेतले पाहिजे। त्या पीडित मुलीचा मित्र झी न्यूजवर आला, त्याने दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जवळपास काय वाटतं तुला? ही घटना पाहिली तर असं जाणवतं की सध्या आपल्या समाजातून माणुसकी हरवत चाललेली। जर का एखादी मुलगी एवढा वेळ पीडित म्हणजे पडलेली आहे, कोणी तिच्याकडे लक्ष देत नाहीये, तर म्हणजे आज खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की आज समाज म्हणजे एवढा निष्ठुर झालाय का की एखादी मुलगी पडलेली असताना कोणी तिच्याकडे पाहत नाहीये। सर्वात महत्त्वाचा, आज 1 महिना पूर्ण झालाय तिच्या मृत्यूला, अजूनही म्हणजे तो आरोपी आता अल्पवयीन ठरला आहे आणि कदाचित तो बाहेर निघू शकतो असंही बोलले जाते, त्याबाबत काय म्हणशील? नाही, म्हणजे माझ्या मते तरी त्यांना इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण त्या मुलीला जेवढी पीडा मिळालेली आहे तर अल्पवयीन म्हणजे इथे वयाचा विचार करताच येणार नाही ना, कारण त्या मुलांनी वयाचा विचार केलाच नाही तिच्यावर असा अन्याय करताना। त्याच्यामुळे आपणही करायला नाही पाहिजे, त्याला कठोरमध्ये कठोर शिक्षा झाली पाहिजे। समाज निष्ठुर होत चाललाय, पण याचबरोबर कायद्यातही महत्त्वाचे बदल होण्याची गरज आहे, तरच अशा घटना भविष्यात आपण रोखू शकतो। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।